पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे शिवारात असलेल्या एका विहिरीत बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली। गुरसाळे येथील विघ्नेश सज्जन शेजाळ वय वर्षे 13 आणि त्याचा मित्र अनंत महादेव नलवडे वय वर्षे 14 दोघेही राहणार गुरसाळे अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत। गुरसाळे परिसरात नुकतीच बाळूमामांची मेंढरं चरण्यासाठी आलेली होती। श्रद्धा व सेवा म्हणून ही मेंढरं राखण्यासाठी अनेक ग्रामस्थ भाविक स्वयंस्फूर्तीने दररोज शिवारात जात होते। यातील विघ्नेश शेजाळ आणि अनंत नलावडे हे दोघे शाळकरी मित्र देखील मंगळवारी सकाळी जेवण करून मेंढरं राखण्यासाठी गेल्याचं सांगण्यात येते। दुपारी उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्यानं शिवारातच असलेल्या एका विहिरीजवळ हे दोघे गेले। सदर विहिरीत दोघांचाही बुडून मृत्यू झाला असल्याचं समोर आलंय। स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर दोन्ही मुलं पोहण्यासाठी अथवा कपडे धुण्यासाठी विहिरीमध्ये गेले असावेत। दोघांपैकी एकाला पोहता येत होतं तर दुसऱ्याला पोहता येत नव्हतं। विहिरीमध्ये भरपूर पाणी असल्यानं एकमेकांना पकडून दोघांचाही अंत झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। या दरम्यान आसपास कोणीही नसल्यानं सुरुवातीला घटनेची कसलीच माहिती झालेली नव्हती। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ पंढरपूर प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। मात्र विहिरीजवळ एका मेंढपाळाला सदर दोघांचे कपडे व चपला दिसल्यानं संशय बळावला। ही माहिती समजताच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले। अथक प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं। या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली। या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर यांनी सांगितले।